नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 17 जानेवारी 2026 रोजीचे जेवढेही काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनणार आहेत ते आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार आपला प्यारा भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? तर उत्तर आहे 80व्या क्रमांकावर आहे. तर पासपोर्ट रँकिंग ठरते त्या देशाला विजाशिवाय किती देशांत प्रवेश मिळतो यावर ठरते. तसेच आपल्या प्यारा भारत देशाला विजाशिवाय 55 देशांमध्ये प्रवेश मिळतो. तर यामध्ये 2026 मधील जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहेत. त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर सिंगापूर, म्हणजेच सिंगापूरला 192 देशांमध्ये पासपोर्टशिवाय प्रवेश मिळतो. तसेच स्थानावर जपान, दक्षिण कोरिया या देशांना 188 देशांमध्ये पासपोर्टशिवाय प्रवेश मिळतो. तसेच डेन्मार्क तिसऱ्या स्थानावर, स्वीडन, स्वित्झर्लंड, स्पेन, लक्झेंबर्ग या देशांना 186 देशांमध्ये प्रवेश मिळतो. तसेच चौथ्या स्थानावर जर्मनी, फ्रान्स, इटली, नेदरलँड्स या देशांना 185 देशांमध्ये प्रवेश मिळतो. तसेच पाचव्या स्थानावर UAE, पोर्तुगाल आणि हंगेरी या देशांना 184 देशांमध्ये पासपोर्टशिवाय प्रवेश मिळतो. प्रश्न दुसरा, महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी विशेषतः बालविवाह, बालगर्भपात रोखण्यासाठी अक्का पाळी नावाची योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? उत्तर आहे कर्नाटक राज्यात. तसेच ही योजना सुरुवातीला म्हैसूर, बेळगावी आणि दक्षिण कन्नड येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली होती आणि जानेवारी 2026 मध्ये ती कर्नाटकाच्या सर्व 31 जिल्ह्यांमध्ये विस्तारित करण्यात आली आहे. तसेच या योजनेचा उद्देश आहे बालविवाह, बालगर्भारपण, लैंगिक अत्याचार आणि महिलांविरोधातील हिंसाचार रोखणे. काही महत्त्वाच्या योजना पाहू. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्याची आहे. गृहलक्ष्मी योजना कर्नाटक राज्याची आहे. लाडली बहिणा योजना मध्य प्रदेश. सुभद्रा योजना ओडिशा राज्याची आहे. तसेच महालक्ष्मी योजना तेलंगणा आणि लक्ष्मी भांडार योजना ही पश्चिम बंगाल राज्याची आहे. प्रश्न तिसरा, राजस्थान राज्यातील पहिली पूर्णपणे सेंद्रिय ग्रामपंचायत कोणती बनली आहे? उत्तर आहे बामनवास कंकर पंचायत. ही ग्रामपंचायत राजस्थानमधील नव्याने स्थापन झालेल्या कोटपुतली, बहरोड जिल्ह्यात येते. तर या पंचायतीला नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन मानांकनानुसार पूर्णपणे सेंद्रिय असल्याचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे. प्रश्न क्रमांक 4, 14 ते 16 जानेवारी दरम्यान राष्ट्रकुल सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांची 28व्या परिषदेचे आयोजन भारतात कोणत्या ठिकाणी करण्यात आले? उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तसेच उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 जानेवारी 2026 रोजी संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये केले. तसेच यामध्ये चर्चा होणार आहे लोकशाही संस्था बळकट करणे, AI चा वापर, सोशल मीडियाचा प्रभाव यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच सहभागी जगभरातील 42 राष्ट्रकुल देशांमधील 161 सभापती आणि पीठासीन अधिकारी यामध्ये सहभागी झाले आहेत. प्रश्न 5, फिक्कीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे अनंत गोयंका यांची फिक्कीच्या अध्यक्षपदीही नियुक्ती करण्यात आली आहे. तर अनंत गोयंका यांनी हर्षवर्धन अग्रवाल यांच्याकडून फिक्कीच्या अध्यक्षपदे स्वीकारलेले आहे. तर यापूर्वी हर्षवर्धन अग्रवाल हे फिक्कीचे अध्यक्ष होते. तर फिक्कीचा फुलफॉर्म आहे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. तसेच स्थापना झालेली आहे 1927 मध्ये आणि मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. तर इतर काही महत्त्वाच्या नियुक्त्या पाहू. ITBPचे महासंचालक आहेत प्रवीण कुमार. जनरल इन्शुरन्स काउन्सिलचे CEO आहेत S प्रकाश. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत AK बालसुब्रमण्यम. तसेच भारतीय एअरटेलचे MD आणि CEO आहेत शाश्वत शर्मा. प्रश्न 6, DRDOने नुकतेच महाराष्ट्रात कोठे स्वदेशी बनावटीच्या 3ऱ्या पिढीतील मॅन पोर्टेबल अँटी टँक गाइडेड क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?
तर उत्तर आहे के रेंज अहिल्यानगर या ठिकाणी. तसेच या क्षेपणास्त्राचे लक्ष्य आहे क्षेपणास्त्राने हालचाल करणाऱ्या रणगाड्यावर अचूक मारा करून टॉप अटॅक करण्याची आपली क्षमता सिद्ध केली आहे. तसेच यामध्ये तंत्रज्ञान आहे हे फायर अँड फॉरगेट या तत्वावर आधारित असून यात आधुनिक इमेजिंग इन्फ्रेड सीकर अँड स्वदेशी टँडम वॉरहेडचा वापर करण्यात आला आहे. तर कार्यक्षमता आहे हे क्षेपणास्त्र दिवस आणि रात्री अशा दोन्ही परिस्थितीमध्ये आधुनिक मुख्य रणगाड्यांना नष्ट करण्यास सक्षम आहे. प्रश्न 7वा, कोणत्या अभयारण्य केरळमधील व भारतामधील पहिले फुलपाखरू अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे? उत्तर आहे आरालम वन्यजीव अभयारण्य हे केरळ व भारतामधील पहिले फुलपाखरू अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर या अभयारण्याचे ठिकाण कन्नूर जिल्हा केरळ या ठिकाणी आहे. तसेच अभयारण्याचे वैशिष्ट्य आहे हे भारतातील पहिले पूर्णपणे फुलपाखरांना समर्पित अभयारण्य आहे जे पश्चिम घाटातील फुलपाखरांच्या स्थलांतरासाठी महत्त्वाचे आहे. या अभयारण्यामध्ये प्रजाती आहेत. येथे फुलपाखरांच्या 266 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात ज्यामध्ये अनेक दुर्मिळ आणि स्थानिक प्रजातींचा समावेश आहे. प्रश्न 8वा, गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार ड्रामा कोणाला मिळाला आहे? तर उत्तर आहे वॅग्नर मोरा यांना गोल्डन ग्लोबल 2026चा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार हा मिळालेला आहे. तर ब्राझिलियन अभिनेता वॅग्नर मोरा याला द सिक्रेट एजंट या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. हा पुरस्कार जिंकणारा तो पहिला ब्राझिलियन अभिनेता ठरला आहे. तर टेलिव्हिजन मालिका नोवा वाईल याला द पीट या मालिकेतील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आले आहे. तर 83वा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा 11 जानेवारी 2026 रोजी कॅलिफोर्निया बेव्हर्ली हिल्टन येथे आयोजित करण्यात आला होता.